हॅलो फ्रेंड, आज आपण बनवूया पाणीपुरी. प्रथम आपण एक बाउल घेऊ. बाउलमध्ये पांढरा वाटाणा टाकून घेऊया. तो रात्रभर भिजत ठेवूया. सकाळी तो चांगला भिजल्यावर आपण कुकरला टाकून घेऊया. थोडीशी हळद टाकून घेऊ. आपला वाटाणा शिजला आहे. आपण आता त्याचं सारण कढईत टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तेल टाकू. जिरे, मोहरी, हळद, चाट मसाला टाकूया. ती डाळ कुकरला लावली होती ती सगळी टाकून घेऊया. ती टाकल्याच्या नंतर मी शिजवलेला दुसरीकडे उकडवलेला बटाटा 2 घेतलेले आहे ते मॅश करून घेऊया. आणि बटाटा चांगला मॅश केल्याच्या नंतर त्या डाळीमध्ये टाकून घेऊया. थोडीशी कोथिंबीर टाकूया. चवीनुसार मीठ. आता मी ग्रीन चटणी ती बनवत आहे. मी पुदिना तोडायला गेले होते. मी पुदिना धुण्यासाठी पाणी घेतलं आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकले. पुदिन्यामध्ये आळ्या पण असतात. मिठाच्या पाण्याने निघतात आळ्या. आता आपण पुदिन्याची चटणी बनवूया. मी पहिला पुदिना घेतला आहे. 3-4 मिरच्या घेतल्या आहेत. लसूण, अद्रक. आता आपण ते मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. बारीक केल्याच्या नंतर आता आपण ते गाळून घेऊया. चवीनुसार मीठ टाका. थोडासा चाट मसाला. मी तेल तापायला ठेवलं होतं. मी आता पुऱ्या तळून घेते. मी रेडीमेड पुऱ्या आणल्या होत्या. किराणा मालाच्या दुकानात भेटतात. मी आता सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या आहेत. झाली माझी पाणीपुरी तयार. चिंच पाणीसुद्धा मी घरी बनवलं आहे. तर तुम्हाला चिंच पाणी बनवायचं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.